जंतर मंतर से सारे बैरिकेड्स हटा दिए जा रहे हैं। हटा के गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरील आंदोलनात नवा ट्विस्ट आता येणार आहे। दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर मंतर मैदानावर रविवारी मध्यरात्रीनंतर अचानक सुरू झालेल्या वेगवान घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली होती। गेल्या महिनाभरापासून शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या एका मोठ्या आंदोलनाला चिरडण्यासाठी किंवा तिथून आंदोलकांना बळाचा वापर करून पिटाळून लावण्यासाठी प्रशासनाकडून मध्यरात्रीपासून वेगवान हालचाली सुरू झाल्या। जंतर मंतरवर मध्यरात्री नेमकं काय घडलं पाहूयात या रिपोर्टमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पोलीस प्रशासनाने आंदोलन स्थळाच्या दिशेने आपली कूच वाढवली आणि तिथले मुख्य बॅरिकेड्स बाजूला सारले। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जंतर मंतरवरील अधिकृत सीसीटीव्ही कॅमेरे अचानक बंद करण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप आंदोलकांनी केल्यामुळे पोलीस नक्की कोणती गुप्त कारवाई करणार आहेत या भीतीनं आंदोलकांमध्ये आणि तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीती पसरली। सोमवारपासून संसदेचं म्हणजेच आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि याच्याच पार्श्वभूमीवर आंदोलकांनी पुकारलेल्या चलो संसद मोर्चाला रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ही अत्यंत आक्रमक आणि गोपनीय रणनीती आखल्याचं स्पष्टपणे दिसून आलं। आंदोलनाचा आजचा 32वा दिवस आहे। संसदेच्या अधिवेशनाचा मुहूर्त साधून आंदोलकांनी थेट संसदेवर धडक मोर्चा काढलाय। लोकशाही मार्गाने आपला आवाज लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवणं हा आपला अधिकार असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। मात्र संसदेच्या अधिवेशनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दिल्ली पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक पवित्रा घेतलाय। रविवारी रात्री उशिरापर्यंत जंतर मंतरवर शांतता होती, परंतु मध्यरात्रीनंतर अचानक पोलिसांच्या शेकडो गाड्या आंदोलन स्थळाच्या अवतीभोवती येऊन थांबल्या। मध्यरात्रीच्या कारवाई दरम्यान पोलिसांनी नेहमीचा खाकी गणवेश परिधान न करता दंगल नियंत्रण आणि विशेष मोहिमांसाठी वापरला जाणारा निळ्या रंगाचा कॅम्फ्लाज पोशाख परिधान केलाय। पोलिसांचा हा अवतार पाहूनच आंदोलकांना मोठ्या कारवाईची चाहूल लागली। पोलिसांनी जंतर मंतर परिसरातील तात्पुरते उभारलेले शेड, तंबू, फलक आणि पोस्टर उखडून टाकायला सुरुवात केली। आंदोलकांनी जेव्हा या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस अधिकारी आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकही झाली, ज्याचं रूपांतर नंतर किरकोळ झटापटीत झालं। आंदोलनकर्त्यांचा मुख्य आरोप असा आहे की पोलिसांनी जाणून बुजून मुख्य सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, जेणेकरून रात्रीच्या अंधारात आंदोलकांवर होणाऱ्या बळाच्या वापराचं कोणतंही चित्रीकरण किंवा पुरावा समोर येऊ नये। या अचानक झालेल्या कारवाईमुळे आंदोलकांना तिथून पूर्णपणे पिटाळून लावलं जाईल अशी शक्यता बळावली होती। प्रशासनाने या कारवाईचं समर्थन करताना संसदेच्या सुरक्षेचा दाखला दिला। संसदेचं अधिवेशन सुरू होत असताना नवी दिल्लीच्या अतिसंवेदनशील भागात कोणत्याही प्रकारची मोठी गर्दी किंवा मोर्चे काढायला सक्त मनाई असते। याच कारणामुळे दिल्ली पोलिसांनी संपूर्ण नवी दिल्ली परिसरात कलम 163 लागू केलंय, ज्यानुसार 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी एकत्र येण्यास, घोषणाबाजी करण्यास किंवा मोर्चा काढण्यास कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे। या मोर्चाला तशीही पोलिसांची परवानगी नाहीये। जे मोर्चा काढतील किंवा मोर्चात सहभागी होतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलंय। आंदोलकांनी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यातच आले आहेत। जंतर मंतर हे जरी आंदोलकांचं हक्काचं ठिकाण मानलं जात असलं तरी संसदेच्या अधिवेशनादरम्यान तिथे अमर्याद काळ गर्दी जमा करून ठेवणं हे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचं ठरू शकतं असा प्रशासनाचा दावा आहे। त्यामुळे हे आंदोलन कितपत यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या आपण जर पाहिलं तर जंतर मंतरवर जी मैदानाची स्थिती आहे ती एखाद्या छावणीसारखी झाली आहे। तिथे प्रचंड तणावपूर्ण शांतता पसरली आहे। दिल्ली पोलीस, राखीव पोलीस दल आणि जलद कृती दलाचे 300हून अधिक सशस्त्र जवान अत्याधुनिक शस्त्रांसह आणि दंगल नियंत्रण वाहनांसह तैनात आहेत। मध्यरात्री बॅरिकेड्स हटवण्यामागचा पोलिसांचा मुख्य उद्देश हा होता की जर आंदोलकांनी सकाळी संसदेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मोकळ्या जागेतच रोखून जागच्या जागी ताब्यात घेणं सोपं जावं। मात्र आता हे आंदोलन सुरू झालंय, दिपकेंनी एल्गार पुकारलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जंतर मंतर मैदानाला पोलिसांच्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। पोलिसांनी लाऊडस्पीकरवरून आंदोलकांना वारंवार कायदेशीर चेतावणी दिली आहे आणि त्यांना शांततेत जागा रिकामी करण्याचं आवाहन सुद्धा केलंय। मात्र
मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे न हटण्याच्या आंदोलकांच्या भूमिकेमुळे आणि प्रशासनाच्या दडपशाहीच्या धोरणामुळे जंतर मंतरवर मोठा संघर्ष होणार आहे। हे आंदोलन सुरू होतंय आणि त्या ठिकाणी पोलिसांची छावणी आहे, त्यामुळे आज दिवसभर ह्या आंदोलनाचं नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।